रात्रीच्या शिफ्टचे काम करून मी ऑफिसमधून पायी घरी परतत होतो. कुठलेही वाहन नसल्यामुळे मी रोजच्याच निर्जन आणि लांब रस्त्यावरून एकटाच चाललो होतो. आता मला या सुनसान आणि अंधाऱ्या रस्त्यांची भीतीही वाटत नव्हती. दिवसभर या रस्त्यांवर एवढी प्रचंड वाहतूक आणि वर्दळ असते की एक पाऊलही टाकणे कठीण होऊन जाते. मे महिन्याची निर्दयी गरमीचे दिवस होते. कपाळावरती घाम फुटत होता. समोर बघितले तर रस्त्याच्या कडेला एक मध्यमवयीन स्त्री उभी होती. अंतर सुमारे 100 ते 125 फूट असावे. तिच्या खांद्यावर एक छोटीशी पिशवी आणि तिच्या पायाजवळ एक ब्रीफकेस जमिनीवर पडलेली दिसली. तिने लाल साडीने आपले डोके झाकले होते, त्यामुळे ती एखाद्या चांगल्या कुटुंबातील गृहिणीसारखी वाटत होती. पण काहीतरी विचित्र वाटले. आता चालता चालता मी तिच्या खूप जवळ आलो होतो. आमची आता नजरानजर झाली, पण तिने अजिबात संकोच केला नाही. सरळ माझ्या डोळ्यात डोळे घालून ती पाहतच होती. तिच्या चेहऱ्यावरती कोणत्याही प्रकारचे संकोच दिसत नव्हते. एवढ्या काळोख्या आणि एकाकी रात्री ही एकटी स्त्री निदान माझ्यासारख्या माणसाला बघून तर घाबरली पाहिजेलच होती. पण तिच्या चेहऱ्यावरती कोणतेही भाव नसताना ती सतत ओठांवर हास्य ठेवून पाहतच होती. आता मलाच लाज वाटू लागली होती, म्हणून मी माझी नजर भिरकावली. मी फटाफट पावले टाकत त्या अनोळख्या बाईला पार करून पुढे निघालो. एक वेगळीच अज्ञात भीती आणि लाजेमुळे मी पुन्हा मागे वळूनही पाहिले नाही. चालत चालत मी दुसऱ्या रस्त्यावरती येऊन पोचलो होतो. आता तो रस्ता आणि ती स्त्री संपूर्णपणे नाहीशी झाली होती. थोड्या वेळापूर्वी शांत वाटणारी वाट आता भयावह वाटत होती, कारण गावात जाणारी दुतर्फा गर्द झाडी असलेली पायवाट आता लागली होती. मला लवकरात लवकर माझ्या घरी पोहोचायचे होते. आजूबाजूचा परिसर बघून माझी चाल आपोआप वाढली. आता मी मोठी मोठी पावलं टाकायला सुरुवात केली होती. जेमतेम 1-अर्धा किलोमीटर चाललोच असेल, तेवढ्यात समोरचे दृश्य बघून संपूर्ण अंगावर काटे ओसळले. तीच बाई अगदी त्याच पद्धतीने समोर रस्त्याच्या कडेला 20 ते 25 पावलांवर उभी असताना दिसली. खांद्यावरती बॅग आणि जमिनीवर पडलेली तीच ब्रीफकेस. ही स्त्री इथे कधी आली आणि आली तरी कशी? एकच रस्ता आहे. पायी चालताना कुठलीही गाडी जाताना दिसली नाही किंवा तिने मला पासही केले नव्हते. भीतीने माझे संपूर्ण शरीर घामाने भिजले होते. आजची रात्र शेवटची रात्र असल्यासारखे वाटत होते. ती भुताटकी स्त्री काही वेळातच मला चावून खाईल या विचाराने मी धावायला सुरुवात केली. इतक्या वेगाने की ती बाई केव्हा मागे पडली ते कळलेच नाही. पळत राहिलो आणि सरळ घरी येऊन थांबलो. मी काही क्षण घराबाहेर उभा राहून माझा श्वासोच्छवास नियंत्रित केला. घरातील सगळे झोपले होते. पटकन कुंडी लावून झोपण्याचा प्रयत्न केला, पण झोप काही येत नव्हती. डोक्यात नको नको ते विचार येत होते. या सर्वात कधी झोप लागली हे मला माझेच कळले नाही. घरी कोणालाही काही न सांगता दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी ऑफिसला पोहोचलो. रात्रीची संपूर्ण घटना आमच्या ऑफिसमधील एका वृद्ध कर्मचाऱ्याला सांगितली. ते म्हणाले, तुझ्या कत्तलखान्याजवळील रस्त्याबद्दल बोलत नाही आहेस का? असे विचारल्यावर त्यावर मी कत्तलखाना? होय होय, कत्तलखानाच तिथेच असे सांगितले. त्यावर ते म्हणाले, तो रस्ता खूप धोकादायक आहे. तेथे अनेक लोकांचे अपघात होतात. भरधाव वेगाने येणाऱ्या मोठ्या वाहनांनी तिथे अनेकांना चिरडले आहे. काही वर्षांपूर्वी बसची वाट पाहणाऱ्या एका महिलेला ट्रकने तिथे चिरडले होते. फक्त तुम्हीच नाही तर अनेक लोकांना ती तिथे दिसते, पण ती कोणाला त्रास वगैरे देत नाही व तिने कधी कोणाचे नुकसानही केले नाही. मला आश्चर्यही वाटले आणि अस्वस्थही. आता रात्री त्याच मार्गावरून मला जावे लागणार होते.
कसा जाणार हा विचार करून आता मेंदू दुखायलाही लागला होता.